माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बुद्ध आणि त्यांचा धर्म. आज आपण 16 भाग वाचन करणार आहे. त्याच्या अगोदर सगळ्यांचं मंगल हो हेच बुद्धाचरणी मी प्रार्थना करते. आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि शेअर नक्कीच करा. आणि माझे व्हिडिओ आवडले असेल नक्की शेअर करा. आणि आज आपण बघूया 16 भागमध्ये काय लिहिलं आहे. चला आता आपण 16 भाग स्टार्ट करूया वाचायला. 16 भाग. मार्ग सापडला. परिव्यज्य. सेनापती म्हणाला, तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे, कारण जरी तू देहातनाची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वच्छतेने तयार झालास तर ही गोष्ट कौशलधिपतीस समजणारच, आणि तो असा निरीक्षण काढीन की ही शिक्षा संघाने दिली आहे आणि त्यामुळे तो संघाला जाब विचारील. सिद्धार्थ गौतम म्हणाला, हेच जर अडचण असले तर मी एक मार्ग सुचवितो. मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देशत्याग होईल. सेनापतीला वाटले की हा एक चांगला मार्ग आहे. तथापि सिद्धार्थला हा मार्ग कृतीत उतरविता येईल किंवा काय याबद्दल त्यांना अद्यापही शंका होती. म्हणून सेनापतीने सिद्धार्थला विचारले, तुझ्या आई-वडिलांची आणि पत्नीची संपत्ती घेतल्या वाचून तुला परिव्राजक कसे होता येईल? आपण त्याची संपत्ती मिळवण्याची आटोकाट प्रयत्न करून असे. सिद्धार्थने त्याला अभिवचन दिले आणि तो म्हणाला, त्याची संपत्ती मिळो वा न मिळो, हा देश त्वरित सोडून जाण्याचे मी तुला वचन देतो. सिद्धार्थने सुचविलेले मार्ग हाच एक बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे असे संघाला वाटले आणि त्यांनी तो मान्य केला. सभेचे कार्य संपल्यानंतर संघसभा विसर्जित होण्यापूर्वीच एक तरुण शाक्य आपल्या जागेवरून उठून उभा राहिला आणि म्हणाला, कृपा करून माझं म्हणणं ऐका. मला काही महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. बोलण्यानेच परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला, सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळील आणि त्वरित देशत्याग करील याबद्दल मला शंका नाही. तथापि एकच प्रश्न आहे की ज्याच्यामुळे माझे समाधान होत नाही. आता ज्या अर्थी सिद्धार्थ इथून लवकरच दृष्टीआड होणार आहे, त्या अर्थी कोलियाविरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय? या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे. काहीही झाले तरी सिद्धार्थ गौतमाच्या देशत्यागाची माहिती कौशलधिपतीला कळणारच आहे. जर कोलियाविरुद्ध शाक्यने इतक्यात युद्ध पुकारले तर कोलियाशी युद्ध करण्याच्या विरुद्ध सिद्धार्थ असल्यामुळे त्याला देशत्याग करावा लागला असे. कौशलधिपतीला वाटले हे आमच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही. म्हणून मी पुन्हा सुचवितो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग व कोलियाशी प्रयत्न युद्धाचा प्रारंभ याच्यात काही काळ जाऊ द्यावा. म्हणजेच कौशलधिपतीला या दोन घटनांमध्ये संबंध जोडण्यास वाव मिळणार नाही. संघाला म्हटले की हे फारच महत्त्वाची सूचना आहे आणि तात्कालिक निर्णयाच्या दृष्टीने ही सूचना स्वीकारण्याची संघाने मान्य केले. अशा प्रकारे शाक्य संघाची ही दुःखपरिहासाची सभा संपली आणि ज्याचा युद्धाला विरोध होता परंतु तसं सांगण्याचे ज्यांना धैर्य नव्हते अशा अल्पसंख्याक सदस्यांनी या भयानक परिणामाचा
आपत्तीतून मार पडण्याबद्दल सुटकेचा निश्वास सोडला. नमो बुद्धाय. सगळ्यांचं मंगल हो. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये नमो बुद्धाय लिहा आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच भाग घेऊन येईन तुमच्यासमोर. नमो बुद्धाय.